ह्याची स्टोरी हॉरर होणार आहे. एकटे असताना कधीही स्टोरी बघू नका, नाहीतर तुम्हाला दरवेळेस कोणतरी तुमच्यासोबत आहे असा भास होईल. चला तर मग स्टार्ट करूया स्टोरीला. लिफ्टमधला तो नंबर. आर्यन एका 40 मजली टोलगंज इमारतीत नवीन राहायला आला होता. तो 35व्या मजल्यावर राहत असे. ऑफिसवरून घरी येताना त्याला नेहमी उशीर व्हायचा. एका रात्री साधारण 1:30 वाजता आर्यन इमारतीच्या पार्किंगमध्ये आला. संपूर्ण बिल्डिंग शांत होती. त्याने लिफ्टचे बटन दाबले. लिफ्ट खाली आली. तो आत शिरला आणि त्याने 35 नंबरचं बटन दाबलं. लिफ्ट वर जाऊ लागली. 10, 15, 20. अचानक लिफ्ट 22व्या माळ्यावर थांबली. आर्यनला वाटलं कोणीतरी आत येईल, पण दरवाजा उघडला पण बाहेर कोणच नव्हतं. फक्त काळोख होता. कॉरिडॉरमधील लाईट बंद होती. कोणीच आत आलं नाही. आर्यनने पुन्हा बंद करा लिफ्टचं क्लोज बटन दाबलं. पण जसा दरवाजा बंद होऊ लागला तसा आर्यनला एक विचित्र वास आला, जसा एखादी वस्तू कुजल्यावर येतो तसा. लिफ्ट पुन्हा बंद झाली आणि पुन्हा सुरू झाली. 23, 24, 25. आर्यनचं लक्ष अचानक लिफ्टच्या बटनांकडे गेलं. त्याने पाहिलं की त्याने फक्त 35 दाबलं होतं, पण आता आपोआप 40 नंबरचं बटनसुद्धा लाल झालं होतं. त्याला वाटलं कदाचित लिफ्टमध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाला असावा. 23व्या मजल्यावर आल्यावर लिफ्टचा आरसा अचानक धूसर झाला, म्हणजे त्याच्यावर फॉग जमा झाला. जणू कोणीतरी आरशावर गरम श्वास सोडत होतं. आर्यन खूप घाबरला. आर्यनने भीतीने आरशाकडे पाहिलं. आरशावर धुळीत कोणाच्या तरी बोटांचे वाक्य उमटले होते. खाली बघू नकोस. आर्यनची गाळणच उडाली. त्याचं हृदय जोरात धडधडू लागलं. पण मानवी स्वभाव असा की नको म्हटलं की आपण तेच करतो. आर्यनने हळूच खाली जमिनीकडे पाहिलं. लिफ्टच्या कोपऱ्यात जिथे तो उभा होता तिथे त्याला आरशात कुणाच तरी 2 पाय दिसले, जे जमिनीपासून थोडे वर तरंगत होते, पण प्रत्यक्षात तिथे कोणीच उभा नव्हतं. तेवढ्यात 35व्या मजल्यावर लिफ्ट थांबली. आर्यन जीवाच्या आकांताने बाहेर धावला आणि स्वतःच्या घराचा दरवाजा जोरात बंद केला. त्याने सुटकेचा निश्वास सोडला, पण तो जसा पाणी प्यायला वळला तसा त्याच्या खिशातला फोन वाजला. त्याच्या इंटरकॉमवरून फोन होता. वॉचमॅनचा. वॉचमॅन म्हणाला आर्यनला, आर्यन सर, तुम्ही आत्ताच लिफ्टने वर गेलात का? आर्यन घाबरत बोलला, हो का, काय झालं? पुन्हा वॉचमॅन बोलला, सर, CCTVमध्ये दिसतंय की तुम्ही एकटेच लिफ्टमध्ये चढलात, पण वर जाताना तुमच्या खांद्यावर कोणीतरी एक लहान मुलगी बसली होती आणि ती कॅमेऱ्याकडे बघून हसत होती. हे जेव्हा आर्यनला समजलं तेव्हा आर्यनने भीतीने आपल्या खांद्याकडे पाहिले. तिथे ओल्या मातीचे लहान हाताचे ठसे उमटलेले होते आणि त्यानंतर जोरजोरात हसण्याचा त्या लहान मुलाचा आवाज येत होता. तुम्हाला ही माझी स्टोरी कशी वाटली हे नक्की मला माझ्या कमेंटमध्ये सांगू शकता. आणि जर स्टोरी आवडली असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटीचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर मग अशाच नवीन स्टोरीसोबत आपण पुन्हा भेटणार आहोत माझ्या चॅनल